मध्ये चर्चेची खलबत सुरू झालेली आहे। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलार यांनी भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे। राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप आणि मनसेनंतर चर्चेची खलबत सुरू झाली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे आणि यामुळे आता भाजप आणि मनसेमध्ये युती होणार का याची सुद्धा चर्चा सुरू झाली। विनायक डावरुंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, हॅलो सागर, बरोबर आहे। ज्या पद्धतीने आशिष शेलार यांनी ही भेट जी आहे ती राज ठाकरे यांची घेतलेली आहे। एकीकडे राष्ट्रीय अधिवेशन पार पडलेलं आहे। मुंबईत लोकसभा जागा जिंकण्यासाठी भाजप जे आहे ते आता मनसेची साथ जे आहे सोबत घेईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती आणि या भेटीनंतर हे उघड झालेलं आहे की मनसेची साथ जी आहे ती भाजप घेणार आहे। ती कशी घेतली जाते, उघड महायुतीमध्ये सामील करून घेतली जाते का किंवा पाठिंबा घेऊन घेतली जाते यावरती अजूनही कोणताही शिक्कामोर्तब नाही। परंतु जी माहिती मिळते त्या माहितीनुसार मनसेला सोबत घेण्याच्या तयारीत भाजप मुंबई साठी तरी असल्याचं बोललं जात आहे। अगदी विनायक, या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। मुंबईतील लोकसभा जागांसाठी भाजपचं नो रिस्क धोरण अवलंबलेलं भाजपनं पाहायला मिळत आहे। मनसे आणि भाजप युतीबाबत दिल्लीमध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरेंची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज ठाकरे अधिकृत या युती संदर्भात घोषणा करतात की काय माहिती देतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। काही वेळापूर्वीच आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा झालेली होती। 1 तासाच्या बैठकीमध्ये युतीबाबत चर्चा झाली आहे का हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईतील लोकसभा जागांसाठी भाजपनं नो रिस्क हे धोरण अवलंबलेलं दिसतंय आणि त्यासाठीच मनसेला सोबत घेण्याची शक्यता आहे। मनसे आणि भाजप युतीबाबत दिल्लीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरेंची सुद्धा पत्रकार परिषद होते। काही दिवसांपूर्वी आपल्याला माहित आहे मनसेचे अनेक नेते हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेलेले होते आणि त्यानंतर आज आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट झाली आणि त्यामुळे मनसे आणि भाजप यांची आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये युती होणार का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। राष्ट्रीय अधिवेशनामध्ये भाजप आणि मनसेच्या युती संदर्भात चर्चा झालेली आहे आणि तोच केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली आहे आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे हे सुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामुळे भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युती संदर्भातल्या चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। राज ठाकरे पत्रकार परिषदेमधून नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये आपलं। आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जाहीर सुद्धा करतील, पण मनसेला सोबत घ्यायचं हे ठरलंय का भाजपचं? तर अशा प्रकारचं माझ्या माहितीत किंवा मी उपस्थित असताना चर्चा झाल्याचं मला माहित नाही की झालेली नाही। तथापि त्या संदर्भामध्ये बातम्यांच्या मार्फत बाळा नांदगावकर राज ठाकरे साहेबांचे सहकारी देवेंद्रजींना भेटले होते। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची भूमिका चांगल्या लोकांना, चांगल्या नेत्यांना किंवा पक्षांना त्या ठिकाणी लोकांच्या भल्यासाठी, विकास कामासाठी एकत्रित घेऊन बेरजेचं राजकारण करायचे राहिलेले आहे आणि देश पातळीवर किंवा राज्यातील तशा प्रकारच्या गोष्टी झाल्याचं आपण पाहतोय। आणि मग राज ठाकरे साहेब तर या ठिकाणी हिंदुत्वाची विचारधारा घेणाऱ्या शिवसेनेतनं आलेत, नंतर मनसेने ती भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे जर आयडियोलॉजीशी सुसंगत अशी भूमिका असेल आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या नेतृत्वावर आणि देश पातळीवरची संमती घेऊन अशा प्रकारचा निर्णय घेतला तर मला वाटतं बेरजेच्या राजकारणाचा तो भाग राहील। अगदी प्रवीणजी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिंदेची शिवसेना युतीमध्ये आहे, अजित पवार युतीमध्ये आलेले आहेत, अनेक दिग्गज नेते काँग्रेसमधले असतील किंवा इतर पक्षातले आता भाजप आणि मित्र पक्षांमध्ये आलेले आहेत, तरी सुद्धा मनसेची गरज का लागते असा सवाल सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वी बोलताना उपस्थित केलेला आहे। म्हणजे भाजपला अजूनही कॉन्फिडन्स नाही असं सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे। ते विरोधक म्हणून त्या अर्थानेच घेणार, तथापि आपण एक बघाल भारतीय जनता पार्टी आमच्या वाट्यातलं काय जात आहे, आमची पदं काय जात आहेत यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्हाला काय द्यायचंय त्यांच्याशी आम्ही बांधील आहोत। त्याच्यामुळे ही काय कोणाची वतनदारी नाहीये की आमच्या या सीमेच्या आतमध्ये कोणी यायचं नाहीये, त्या बाउंड्रीवरच राहा। जर त्या ठिकाणी जनतेच्या भल्यासाठी चांगले लोक एकत्रित येणार तर तेच तर राजकारण आहे ना। शेवटी सगळे पक्ष
कशासाठी आहेत, अंतिमतः त्यांचा उद्देश काय, हं. लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भल्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी काम करायचं. आणि मग जर ही लोक एकत्रित येणार असेल हं. आणि आज देशाला विश्वास मोदी साहेबांनी दिलाय, राज्याला देवेंद्रजींसारखं एक नेतृत्व आहे एकनाथरावजींचं, अजितदादा सोबत आहेत, तर या जर अभियानात आणखी या वाटचालीत सामील झाले तर त्याचं दुःख व्हायचं किंवा टीका करायचं कारण काय आहे? हं. उलट सर्वांनी मिळून, सत्ताधारी विरोधी पक्ष मिळून आपापल्या भूमिका निभावत राज्यातल्या जनतेचं भलं झालं पाहिजे अशा प्रकारचे एक व्यापक विचार रुजण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी रुजवू पाहते. अगदी दरेकरजी, आपण बघतोय मनसेची खऱ्या अर्थानं ताकद जी आहे मुंबई सारख्या शहरामध्ये आहे किंवा मुंबई, नाशिक आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये आहे. फक्त या मोठ्या शहरांमध्ये साठी युतीची चर्चा होऊ शकते की फक्त मुंबई पुरती युतीची शक्यता आहे की पूर्ण महाराष्ट्रभर मनसे सोबत युती करेल भाजप? त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला असं वाटत नाही की युती एका शहरापुरती, एका विभागासाठी. शेवटी जे काय होईल ते राज्य म्हणून एकत्रित होईल. मला असं वाटत नाही जर का युती झालीच तर देश तुटक वगैरे होईल. अगदी दरेकरजी, धन्यवाद. तुम्ही TV9 मराठीशी बोललात त्याबद्दल आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपण बघितलं भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत होते. एका विचारांचे जर लोक एकत्र येत असतील, पक्ष एकत्र येत असतील, नेते एकत्र असतील तर त्यामध्ये चांगलं आहे, महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगलं आहे असं प्रवीण दरेकर यांचं म्हणणं आहे. आणि मुंबईतील लोकसभा जागांसाठी भाजपनं नो रिस्क धोरण अवलंबलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळे मनसे आणि भाजप युतीबद्दल चर्चा सुरू झालेली आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत. कृष्णा, बरोबर पाहतो की भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन जे आहे ते दिल्लीमध्ये नुकतंच पार पडलेलं आहे आणि यामध्ये मनसे सोबतच्या युतीची प्राथमिक चर्चा जी आहे ती झालेली आहे आणि तोच निरोप घेऊन आशिष शेलार हे काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले होते, अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद होती आणि आशिष शेलार यांच्यासोबत भेट झाल्यानंतर लगेचच पुढच्या तासाभरात ही पत्रकार परिषद जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही मोठी घोषणा करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप राज्यभरामध्ये काम करते आणि आता आपण पाहिलं की मनसे सोबतच्या युतीची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. मागच्या काही वर्षांपासून किंवा महिन्यांपासून, मागच्या वर्षभरापासून ही चर्चा सातत्यानं वरचेवर रंगवली जात होती, बोलली जात होती. मात्र आता या सगळ्या चर्चांना कुठेतरी उधाण आले आणि आशिष शेलार हे काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले होते. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झालेली आहे. मात्र मनसे सोबतच्या भाजपची युतीची महायुतीमध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं जावं यासाठीचे जे काही प्रयत्न आहेत ते राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा सुरू झाल्याची माहिती मिळते आहे आणि त्यासाठी प्राथमिक स्वरूपाची चर्चा ही वरिष्ठ पातळीवरती पूर्ण झालेली आहे आणि म्हणूनच तो निरोप घेऊन आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले होते आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद जाहीर करण्यात आली. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात, काय मोठी घोषणा करतात का, याची उत्सुकता मात्र सगळ्यांना लागलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कुठलीही नो रिस्क धोरण जे आहे ते भाजपकडून आखलं. अगदी कृष्णा, त्यामुळे राज ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार, युतीबद्दल जाहीर करणार का, त्याबद्दल काय माहिती देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.